मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. व्हिडिओ क्रमांक 624, ऑगस्ट 2026 भविष्य मासिक. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मेष राशी, स्वामी मंगळ, नंबर 1ची राशी. विद्यार्थी वर्गास अतिउत्तम. समस्त विद्यार्थी वर्गास त्यांचे शिक्षण कोणतेही असो, अतिउत्तम ग्रहयोगाची साथ त्यांना लाभणार आहे. रवी बुध गुरु यांचा केंद्रीय भावात बुधात्य योग आणि विद्यायोग सोबत आहे. या ग्रहमोलाची साथ विद्यार्थी वर्गाला अकॅडमी, क्लासेस, लेखक, संपादक, शालेय साहित्य विक्रेते, शाळा संस्था चालक या सर्वांना लाभणार आहे. आपणाला काही विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षा द्यायचा असेल किंवा कला संबंधी द्यायच्या असतील त्यांनी अवश्य द्याव्या. मागील महिन्यात ज्या विद्यार्थी बाबतीत अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी आता दूर झालेल्या नाहीत असे आपल्याला वाटत असले तरी त्या अडचणी ह्या महिन्यात दूर होतील. अपवादात्मक काही लोकांचे महिलांचे विवाह ठरतील. बहुतांशी विवाह हे मातृगणाच्या संबंधातून ठरणार आहे. या महिन्यात ज्या मुलामुली जन्म घेणार आहेत ती सर्व मुली बुद्धिवान, मातृप्रधान असणार आहे. मेष राशी सर्व संबंधितांना पूर्ण ऑगस्ट महिना हा लहान मोठ्या सर्व कामात अधिक मेहनत घेतली लागणार आहे, तरी पण मात्र यश मिळणार आहे, लाभ मिळणार आहे. व्यापारीगण व्यापार व्यवसाय, उपयुक्त वाहन खरेदी करण्याचे योग आहे. व्यापारासाठी 7.5चं भान ठेवून आपण कार्य करावे. कायदेविषयक अडचणी उभ्या राहतील त्याविषयी सावधान असावे. मुलांच्या सहली ट्रिपसाठी खर्च करावा लागणार आहे. समस्त मेष राशी व्यक्तीने आर्थिक योग चांगले राहतील. कोर्ट कचेरीच्या कामात लक्ष घालावे. फसवणीचे प्रसंग या ऑगस्ट महिन्यात संभावना आहे. उपासना सकाळी 10च्या आत शेंदूर लावलेल्या देवी देवतांच्या मूर्तीचे दर्शन नित्य रोज घ्यावे. घरातून बाहेर पडताना परत घरात येताना प्रथम पूर्वेसहून जावे यावे. मंगळवारी दिवसाच्या जेवणात मसूर डाळीचा उपयोग करावा. नंबर 2ची राशी वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी शुक्र. अत्यंत उत्साहजनक महिना राहणार आहे. समस्त वृषभ राशी सुमास ऑगस्टचा संपूर्ण महिना हा अत्यंत उत्साहाचा जाणार आहे. जी कामे आपण हाती घ्याल त्या कामात आपण यशस्वी होणार आहात. विद्यार्थी वर्गास यश मिळवून देणारे ग्रहयोग असल्यामुळे आपणास शालेय कामा व्यतिरिक्त स्पर्धात्मक परीक्षा घ्यावयाच्या असल्यास आपण त्यात अवश्य सहभाग घेऊ शकता. दूरवरचा प्रवास करण्याचे योग आहेत. काही जण नवीन वाहनं खरेदी करून दूरवर प्रवास यात्रानिमित्त करतील. ज्या तरुणांना नोकरी हवी आहे त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावा. त्या प्रयत्नाला यश मिळेल. आपल्याला मुलाखतीलाही बोलवलं जाईल. कधीतरी केव्हा तरी असा विचार न करता आपण या महिन्यात महत्त्वपूर्ण कार्याला चालना द्या. वास्तूवर खर्च करावा लागणार आहे. नवीन वास्तू खरेदीचे योग पण आपल्याला मिळणार आहे. शेतकरी वर्गास मेडिकल, डॉक्टर, सिव्हिल इंजिनियर, बिल्डर, वीटकाम, कारपेंटर, वाहन दुरुस्ती करते या सर्वांना कार्य करताना सफलता व आर्थिक प्राप्तीचे योग पण आहे. ज्या ठिकाणी नोकरी करीत आहात त्याच ठिकाणी आपण कार्यरत राहावे. नवीन ठिकाणी नोकरीचा प्रयत्न अजिबात करू नये, कारण तिथे फसवले जाण्याचे योग आहे. पगार जास्त मिळत असला तरी थोड्या दिवसात आपली तिथून म्हणजे नोकरीवर काढून टाकण्याचे योग इथे दिसत आहे. येथे पगारात वाढ होणारच आहे. उपासना सूर्यास्तानंतर पांढऱ्या मार्बलची देवी देवतांच्या मूर्तीचे दर्शन आपण नियमित घ्यावे. घरातून बाहेर जाताना व घरात येताना दक्षिण दिशेकडून यावे. या निमित्ताने पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील. शुक्रवारी रात्रीच्या जेवणात दूध भाताचे जेवण आपण करावे. 3 नंबरची राशी मिथुन राशी. त्याचा स्वामी आपल्याला बुध असतो. तर या मिथुन राशीच्या मुलांच्या समस्या संपणार आहे. मिथुन राशी सर्व व्यक्तीसाठी ऑगस्ट महिना अत्यंत उपयुक्त आहे. कार्य करावे, आधी यश मिळेल असे ग्रहयोग उत्तम आहे. खास करून आपली मुले शिक्षण घेत असल्यास, नोकरी करीत असल्यास, उद्योग व्यवसाय करीत असल्यास त्यांना ज्या काही समस्या असतील त्या समस्यातून त्यांची सुटका होणार आहे. आपण याबाबत काळजी करू नये. संतती इच्छुकांना संततीचा लाभ देखील होणार आहे. डिलिव्हरीबाबत मात्र सावधान राहावे.
आपल्याला आपल्या डॉक्टरांनी किंवा इतर डॉक्टरांनी आपल्याला सिझरचा सल्ला दिला असेल तर सावधान, आपण शासकीय रुग्णालयात जाऊन आपण आपल्याला जी सल्ला पहिले सिझरचा दिला आहे त्याची वाच्यता न करता आपण शासकीय दवाखान्यात जाऊन आपण तो निर्णय मान्य करावा आणि त्यानुसार काय जो असेल तो आपल्या इच्छेप्रमाणे आपण निर्णय घ्यावा. आपल्या आईची संतती वेळी नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर आपली पण डिलिव्हरी नॉर्मल होण्याची संभावना आहे. आपण आपल्या प्रकृतीबाबत सावध राहावे. नवीन विवाहित दाम्पत्यानं दूरवरचे प्रवास घडणार आहे. मौज-मजा अधिक करतील. हनीमून करताना मात्र घरीच करावा. शिक्षक वर्ग, कथा, कीर्तनकार, पूजेकरी मंडळी, पूजा सामान विक्रेते, प्रवास वाहतूक करणारा वर्ग, भाजी विक्रेते या सर्वांनाच ऑगस्ट महिना अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे. घरामध्ये धार्मिक कार्य संपन्न होईल. त्यानिमित्त पाहुण्यांचे आगमन होणार आहे. मातृ पितृ आरोग्यासाठी आपल्याला प्रवास करावे लागणार आहे. एकंदर ऑगस्ट महिना हा मिथुन राशी व्यक्तींना उत्तम जाणार आहे. उपासना, घरातून बाहेर जाताना व घरात येताना प्रथम पश्चिम दिशेकडून यावे. शक्यतोवर शेंदूर लावलेल्या देवी देवतांचे दर्शन आपण सकाळी बहुतांशी सकाळी घेऊ शकतात, पण रात्री काळ्या पाषाणाचे दर्शन मूर्ती असतील त्या घ्यावे. बुधवारी रात्री हिरवे फळ खावे. त्याच्यानंतर 4 नंबरची राशी कर्क राशी आपण घेणार आहोत. सर्व मनोकामना मनाप्रमाणे घडणार. चंद्र आपला स्वामी आहे. राशी व्यतिरिक्त इतर समूहाशी आपण मैत्री संबंध ठेवू शकतात. ऑगस्ट महिना अत्यंत सुखाचा समाधानात जाणार आहे. वैवाहिक सुख आपल्याला असताना मुलामुलींच्या कार्याबाबत, ज्यांच्या वागणुकीबाबत मनात नाराजी ठेवून कार्य त्यांनी केलेले असेल तर मात्र आपण आपल्या कुटुंबाच्या हितासाठी ती नाराजी दूर करून आपण त्याच्यावर पडदा टाकावा असंच आहे. पती पत्नी आई वडील सोबत कुळदेवी दर्शन या महिन्यात अवश्य घ्यावे. मुलामुलींचे कार्य अशुभत्वात शुभत्व देऊन जाईल. विद्यार्थी वर्गास अपेक्षेप्रमाणे जास्तीचे यश मिळणार आहे. हा ऑगस्ट महिना आपला सर्वतोपरी धावपळीचा प्रवासाचा असणार आहे. या निमित्ताने खाण्यापिणे बाहेरचे होणार आहे. आपण शिक्षित आहात, आपणास नोकरी करण्याची इच्छा आहे तर आपण याबाबत प्रयत्न करावे. आपले प्रयत्न सफल होतील. शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या त्याबाबत प्रयत्न करावे. अनेकांना शासकीय नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहे. वाहन खरेदीचे योग या ऑगस्ट महिन्यात आहे. आपल्या स्वतःच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत किंवा संसारातील कोर्ट कचेरीत काही दावे असतील तर त्यात आपणास विजयाची संभावना अधिक आहे. शेतकरी वर्गात शेतीकामात कधी बियाणे मिळण्यात विलंब झाला तरी शेतीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मेडिकल, डॉक्टर, वीटकाम, बांधकाम वर्गास अडथळे येतील. उपासना, सूर्यास्तानंतर पांढरे मार्बल, पांढरा रंग, चांदी मूर्ती, देवी देवताचे दर्शन सोडून इतरांचे दर्शन घ्यावे. सोमवारी रात्री ज्वारीची भाकरी नियमित खावी. कारण चंद्र आपली राशी आहे. पांढरा रंग हा आपला शत्रू रंग आहे, म्हणून पांढऱ्या मार्बलच्या मूर्तीचे शक्यतोवर दर्शन घेण्याचे आपण टाळले पाहिजे. आपण शेंदूर लावलेल्या मूर्तीचे दर्शन घेऊ शकतात. लाकडी मूर्तीचे दर्शन घेऊ शकतात. पितळी धातूच्या मूर्तीचे दर्शन घेऊ शकतात. काळ्या रंगाच्या पाषाणाच्या मूर्तीचे दर्शन शक्यतोवर टाळावे. आणि घ्यायचे असेल तर आपल्याला डोळे पहिले लावून म्हणजे नतमस्तक होऊन आपण नंतर डोळे उघडावे आणि त्याप्रमाणे दर्शन घ्यावे. असो, मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. मला प्रत्यक्ष भेटायचं असेल आपण भेटू शकता. यंत्रसिद्धीचे वाटप सुरू झालेले आहे. ज्यांना हवं असेल त्यांनी ती मागणी करावी. असो, आजच्या कार्याला विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.